चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शना गिवसिता न कडे परात्मा तो केविमी मतिला वाल्प विवेकंशे वर्णीन सर्व विषया कुळ कर्म सक्तू वर्णीन सर्व विषया कुळ कर्म सक्तू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। महानुभाव पंत विचारधारा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। आपण एक छोटासा उपक्रम या चॅनलच्या माध्यमाने चालू केलेला आहे, तो म्हणजे श्रीमद स्मृतिस्थळ ग्रंथ निरूपण। स्मृतिस्थळ ग्रंथ ऐकत असताना प्रथम सत्रामध्ये आपण स्मृतिस्थळ या ग्रंथाची प्रस्तावना बघितली। तदनंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपण पहिली स्मृती अनुभवली, श्रवण केली आहे। तरी आपण या ठिकाणी या तिसऱ्या सत्रामध्ये स्मृतिस्थळ या ग्रंथाकडे आपल्याला स्मृती या ठिकाणी अनुभवायच्या आहेत, श्रवण करायचे आहेत। तरी सर्वांना अशी नम्र माझी सूचना असेल की सर्वांनी एक स्मृती अनुभवायची आहे, श्रवण करायची आहे आणि या महानुभाव पंत विचारधारा या चॅनलला आपण लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि एक स्मृती आपण अनुभवायची। चला तर मग आपण आता या ठिकाणी स्मृतिस्थळ या ग्रंथाकडे वळूया आणि पुन्हा आजच्या सत्रामध्ये आपण काही स्मृती अनुभवूया। मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं भट्टोबासांचे पिता ते महादेव भट्ट, आचार्य नागदेव आचार्यांचे वडिलांचा परिचय करून घेतला, त्यांच्या भगिनी, त्यांचा भाऊ तो आपण परिचय करून घेतला। तदनंतर स्वामींची भेट त्यांना झालेली आहे, प्रथम भेट सिन्नर नगराला झालेली आहे, ती भेटी आपण ऐकलेली आहे, श्रवण केलेली आहे। तदनंतर आता आपण भट्टोबासांची स्मृती दुसरी पाहत आहोत, ती अशी भट्टोबासा ईश्वर योगे अवस्था। भट्टोबासांना ईश्वर योगामध्ये अवस्था प्रगट झालेली आहे। भट्टोबासांना ईश्वर योग म्हणजे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज उत्तरापंथी गमन केले, विजय केले। आमचे देव उत्तरापंथी गेल्यानंतर भट्टोबासांना परमेश्वराचा विरह सहन झाला नाही, त्या विरहामध्ये त्यांना अवस्था प्रगट झाल्या, म्हणजे देहभान विसरून गेले भट्टोबास। तर ती स्मृती आपण या ठिकाणी पाहतो। गोसावी विजया केल्या उपरी भट्टोबास विरहे निघून गेले। गोसावी विजय केल्या उपरी आमचे सर्वज्ञ उत्तरापंथी गमन केल्यानंतर, उत्तरापंथी गेल्यानंतर भट्टोबासी विरहे निघून गेले। भट्टोबासांना परमेश्वराचा वियोग विरह अंतकरणात खूप झाला, देव गेला सोडून हे दुःख भट्टोबासांना सहन होत नव्हतं, म्हणून त्या विरहामध्ये भट्टोबास त्या विरहामध्ये निघून गेले, म्हणजे मिळेल त्या दिशेने भट्टोबास प्रवास करायला लागले, चालायला लागलेले आहेत। अवस्था प्रगटली आणि त्यांना देहभान विसरून गेले, अशा अवस्था त्यांना प्रगट झाल्या। ते कवनाही चोजवतीना, ते कवनाही चोजवतीना म्हणजे इतका विरह त्यांच्या अंतकरणात भरलेला आहे, इतकं दुःख त्यांच्या अंतकरणात भरलेलं आहे। ते कवनाही चोजवतीना म्हणजे ते कोणाच्याने शांतवन त्यांचं केल्या जात नव्हतं किंवा ते कोणाच्याने शांत होत नव्हते ऐसे। मग महादायशे शोधती शोधती गंगा तीरावणी परमेश्वर पुरा गेली। मग महादायसा आमचे सर्वज्ञ उत्तरापंथी चालले गेले आणि भट्टोबासी दिसत नाहीये, म्हणून भट्टोबासांच्या शोधार्थ महादायसा संपूर्ण गंगा तीर, तो संपूर्ण गंगा तीरचा परिसर महादायसाने शोधून काढला, पण नागदेव आचार्य काही तिला भेटले नाही। ती शोधत शोधत कुठं आलेली आहे महादायसा? परमेश्वरपुराला आलेली आहे। कुठं आली? तर रुद्रपुराला आलेली आहे। श्री प्रभू गोसाव्याशी दर्शन झाले आली, श्री प्रभू महाराजांचं दर्शन महादायसाने घेतलेलं आहे। मग दुःख करुणी पुसिले, मग महादायसा दुःख करायला लागली, रडायला लागली आणि श्री प्रभूंना सांगत होते की जीजी श्री चक्रधरे सांडिले आणि नागदेवी दिसेनाजी। श्री प्रभू बाबांना विनंती करते, रडते की देवा म्हणे, स्वामी जगन्नाथा म्हणे, राऊळ माय राऊळ बाप सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी आम्हाला सांगितले म्हणे, म्हणजे आम्हाला सोडून उत्तरापंथी चालले गेले म्हणे।
आणि नागदेवी दिसेनाजी. आणि नागदेव आचार्यांच्या सांभाळ्या संपूर्ण 700 गुरुकुळ दिलेला आहे म्हणे. मुख्य आचार्य नागदेव आचार्यांना केलेला आहे म्हणे आणि नागदेव आचार्यही दिसत नाही म्हणे. असं दुःख श्री प्रभू बाबांजवळ महादायसा करत होत्या. जी जी विनंती स्वीकारली, गोसावी विनंती स्वीकारली. आणि मग महादायसाने असं विनंती केल्यानंतर श्री प्रभू गोसावी यांनी महादायसाची विनंती स्वीकार केलेली आहे. श्री प्रभू गोसावी म्हणितले. यावर श्री प्रभू बाबा म्हणतात, काय म्हणतात बरं? अहो मेले भान खेडे यासी जाय म्हणे. महादायसाला म्हणतात रडू नका म्हणे, दुःख करू नका म्हणे. अहो मेली भान खेडे यासी जाय म्हणे. आताच अमरावती जिल्ह्यामध्ये असलेलं भानखेडी, त्या भानखेडी यासी जाय म्हणे, भानखेडीला जा म्हणे. आणि महादायसे म्हणितले. तेवढ्यामध्ये महादायसा काय म्हणते बरं? जी जी आणि तैसेची निघाले. हो म्हणे देवा, जाते म्हणे मी भानखेडीला. जी जी होकारार्थ शब्द बोलते. आणि तैसेची ती कुठं निघालेली आहे? भानखेडीच्या त्या घनदाट अशा जंगलाकडं महादायसानं प्रवास चालू केलेला आहे. श्रीचरणी लागली. जात असताना श्री प्रभू बाबांच्या श्रीचरणी लागलेली आहे. भानखेड्यासी गेली आणि मग भानखेडीला महादायसा पोचली. तव काही देखती ना. इकडं तिकडं भरपूर महादायसाने शोधलं पण काही देखती ना. नागदेव आचार्य काही तिला दिसत नव्हते. मग राणी डोंगर शोधती गोपाळा ते पुसले. राणी डोंगर, दरी, खोरी, नदी, नाले, ओढे, विरे भरपूर असं महादायसाने त्या जंगलामध्ये शोधलं. पण तिला काय भेटलंच नाही. पण हे शोधत असताना तिला गोपाळ भेटले, म्हणजे गुराखीचे मुलं भेटले, गाई चारणारे. मग गोपाळा ते पुसले. त्या गोपाळांना विचारलेलं आहे महादायसाने, तेही सांगितली. आणि मग ते महादायसाला सांगतात, हो देखिला होता. हो म्हणे, तुम्ही ज्यांचं वर्णन करत आहात ना म्हणे, असा व्यक्ती आम्ही बघितला होता म्हणे. आम्ही तयाच्या तोंडी कुरंगणे पिडो. हो म्हणे, ते आम्हाला भेटले होते म्हणे. आणि आम्ही त्यांची तहान, जी त्यांना तहान लागलेली असायची ती कमी करण्यासाठी किंवा त्यांची ताण भागवण्यासाठी आम्ही कुरंगणे पिडो. कुरंगणे म्हणजे इकडं काय म्हणतात माहीत नाही, परंतु तिकडं आमच्या भागामध्ये याला करवंद असं म्हणतात. तो करवंदाचा जो अर्क असतो तो आम्ही यांच्या तोंडामध्ये पिळत होतो म्हणे. मग महादायसे शोधून काढले. मग महादायसाने त्या गोपाळांना विचारून रस्ता शोधत नागदेव आचार्यापर्यंत त्या पोहोचल्या. आणि नागदेव आचार्यांना महादायसाने शोधून काढलं. सावधू केले. देव भान विसरलेले होते. जमिनीवर त्या भूमीवरती पडलेले होते. त्यांना उठवलं, सावध केलं, म्हणजे सावधान केलेलं आहे. ओळंबे झाडलेले होते. वाढवी वगैरे किडे वगैरे जे अंगावर चढलेले होते, काही माती लागलेली होती, चिकन लागलेली होती, ते वाढवे झाडले. झटकलं नागदेव आचार्यांना. पांघुरी बिले, काहीतरी वस्त्र त्यांना पांघरवलं किंवा परिधान करण्यासाठी दिलेलं असावं. पाटकुडे वाहुनी गावाजवळी आणले. आपल्या पाठीवर लहान लेकरासारखं नागदेव आचार्यांना घेतलं आणि गावाजवळी आणले. आणि भानखेडी नावाच्या गावाजवळ नागदेव आचार्यांना महादायसाने आणलेलं आहे. मग एकेटाई बैसोनी आपण गावांतू गेली. मग नागदेव आचार्यांना एका ठिकाणी सावध करून बसवलं आणि मग महादायसा गावामध्ये गेलेले आहे. दूध आणले. कोणा एका दोघाच्या घरी गेल्या असाव्या आणि भिक्षा म्हणून दूध मागितलं. दूध घेऊन आलेले आहे. बोडेवरी पाजले. बोडेवरी म्हणजे कापसाने म्हणा किंवा मग आपल्या कपड्याच्या बोड्याने म्हणा, नागदेव आचार्यांना दूध महादायसाने पाजलेले आहे. एतुलेनी मागीला पसी सावध झाले. एतुलानी मागीला पसी सावध झाले. म्हणून जेवढे ते अशक्त झाले होते, त्याने देहभान विसरलेले होते, अशी अवस्था नागदेव आचार्यांना प्रगटलेली होती. आता सावध केलं, त्यांना दूध दिलं. आता पहिल्यापासून आता ते थोडं त्यांना बरं वाटत आहे, म्हणजे अनेक ते सावध झाले. म्हणजे आता अनेक नागदेव काय झालेले आहेत, सावरलेला आहे. अशी एक स्मृती आपण या ठिकाणी बघितली. आता आपण पुढची स्मृती पाहूया. महादायसे श्री प्रभू अवतार प्रकाशी माझा श्री चक्रधरू म्हणे. महादायसा श्री प्रभू अवतार प्रसंगी प्रकाशी माझा श्री चक्रधरू म्हणे. मग महादायसे म्हणितले. यावर महादायसा म्हणतात, नागदेया गोसाव्यापासी चला जाओ. नागदेव आचार्यांना सावध केल्यानंतर महादायसा म्हणतात नागदेव आचार्याला,
नागद्या म्हणे चल म्हणे श्री प्रभू गोसावी यांच्या ठाई जाऊ म्हणे, आपण जाऊ म्हणे देवाजवळ. भट्टोबासी म्हणितल्यावर भट्टोबास म्हणतात, काही असते गोसावी. गोसावी यांचं नाव काढलं तर भट्टोबासांना असं वाटलं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच आलेत की काय, म्हणून ते म्हणाले की असते गोसावी. कुठे आहेत म्हणे माझी गोसावी, कुठे आहेत म्हणे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज. मग महादाईसे म्हणितल्यावर महादाईसा म्हणतात, हे नव्वेती रुद्रपुरी गोसावी तुम्हाला माहित नाही का म्हणे, हे नव्वेती रुद्रपुरी, रुद्रपुरामध्ये श्री गुंडमराव राज्य करत आहेत ना म्हणे, ते गोसावी आहेत ना म्हणे आपले. श्री प्रभू गोसावी बोलावू पाठविले असे, आणि तुम्हाला श्री प्रभू महाराजांनी बोलावणं पाठवलं आहे म्हणे. भट्टोबासी म्हटल्यावर भट्टोबास म्हणतात, नेनो मा तुझा श्री प्रभू. नेनो म्हणजे मला माहित नाही म्हणे तुझा श्री प्रभू. माझा देव तो श्री चक्रधरो, मला नाही माहित म्हणे तुझा श्री प्रभू. माझा देव तो श्री चक्रधरो, माझा देव सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज आहेत म्हणे. तव महादाईसे म्हणितल्यावर महादाईसा म्हणतात, नागद्या तू ते गोसावी श्री प्रभूसी निर्वेले असे की. नागद्या म्हणे, नागदेव आचरणा म्हणतात, नागदेवा म्हणे तुला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी श्री प्रभू गोसाव्या जवळी निरोविले असे की. तुला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी श्री प्रभू बाबांच्या सांभाळी दिलेले आहे म्हणे, आणि मज तुझ निरोविले असे की. तुला श्री प्रभू बाबांच्या सांभाळी दिला आहे म्हणे, आणि मला तुझ्या सांभाळी दिलेली आहे म्हणे. म्हणून पाठपुढे वाहून निघाले. म्हणून पुन्हा बहानकडेवरनं आचार्य नागदेवांना आपला पाठपुढे घेतलेला आहे, आणि रुद्रपुराच्या दिशेनं महादायसाने जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे. श्री प्रभू बाबांकडे नागदेव आचार्यांना घेऊन गेलेलं आहे. आज या सत्रामध्ये आपण या दोन स्मृत्या बघितल्या, श्रवण केल्या, अनुभवल्या. निश्चितच आपण या स्मृती ऐकणार आहात आणि ऐकून श्रवण करणार आहात. आपल्या पूर्वजांचा ज्या स्मृत्या आहेत त्या आपण आठवा, अनुभवा. त्यांचा आचारधर्म, त्यांची आचारप्रणाली आपण आठवली पाहिजे. पूर्वजांना आपण आठवला पाहिजे, आणि परमेश्वराचंही आपल्याच्यानं स्मरण घडलं पाहिजे. असो, या ठिकाणी या सत्राला या ठिकाणी मी विराम देतो. सर्वांना या ठिकाणी दंडोत प्रणाम करतो. जय श्री चक्रधर, जय मानभाव, दंडोत प्रणाम.